प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं एक चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्क वरती मयूर सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू घेऊन एक वेगवान गोलंदाज, रफ्तारचा राजा गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो. मॅन इन ब्लू जर्सी क्षेत्ररक्षणाची सजावट ही आपण पाहूया, जिथे शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे, कव्हर तैनात करण्यात आला, मिड ऑफ आहे, डीप मध्ये डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आणि मिड ऑन यावेळेला तैनात करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. ही फील्ड पोझिशनने गोलंदाजी मार्क मध्ये मयूर वाघमारे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि एक डीप मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर, जिथे मिड ऑन आणि मिड ऑफ जो मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर लेग क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक, शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅन. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती मयूर वाघमारे सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलच्या दरम्यान जिथे स्ट्राईक एंड वरती आपण प्रयास कोहलीला पाहतो. एक युवा खेळाडू आहे, परंतु या युवा खेळाडू ही चर्चेचे विषय नेहमीच राहत असताना पाहायला मिळाला. त्यापैकी एक. सामन्याला सुरुवात, पहिला सामना, पहिली मॅच, पहिला बॉल पडेल. गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू वेगवान, फास्ट अँड फ्युरियस, उजव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगी राहिला, उजव्या एसटीच्या बाहेर टाकला. जाणीवपूर्वक हा चेंडू जो मात्र उजव्या एसटीच्या बाहेर आणि अगदी त्याच वेळेला कट करण्यासाठी फलंदाजाला इन्व्हिटेशन होतं. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची. डॉट बॉलने या चेंडूची सुरुवात होत असताना पाहायला मिळाले. पूर्वार्धाची देखील अगदी वेगाने गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारेला आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेला कट केला. पिश अँड पनिश. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने वेगवान ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती प्रयास कोहलीच्या बॅटमधून चौकार. क्रिकेटचा खेळच असा राहिलाय, कधी गोलंदाजाची सरशी तर कधी फलंदाजाची सरशी. इथे आपण पाहिलं तर पुढच्या बॉलवरती जिथे फलंदाज हवी ठरत असताना पाहायला मिळालाय. चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिडॉनचा चेंडू खालीपर्यंत पोचला जरूर, परंतु धावा अर्जित करण्यात आल्या. 2 काही काळ चेंडू हवेमध्ये राहिला होता. उसळी घेणारा बॉल जो मात्र गुडलेन वरून रायझिंग डिलिव्हरी होती. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन रॉय केलं जरूर, परंतु तिथे रन्स येत असताना पाहायला मिळतात. त्या अर्थात 2. संघाची धावसंख्या 6. 6 ऑन दी बोर्ड. पिक्चर ग्रुप कानपोली यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी मेजवानी अध्यक्ष अल्पेश भोईर आणि प्रेक्षकांसाठी मेजवानी पिक्चर ग्रुप कडनं आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू कॉम्बॉक्स. पुढचा बॉल आणखीन एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आणखीन एक बॉल जो मात्र उजवे एसीच्याच बाहेर पाहायला मिळाला होता. एक गोष्ट आवर्जून या गोलंदाजीमध्ये करत असताना मयूर वाघमारेला आपण पाहत आहोत, कुठेही वेगाशी आणि अगदी त्याच वेळेला टप्प्याशी त्याने कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये. जणू सुवर्ण मध्यच त्याला सापडलाय. काही चेंडू हातात असतानाच वेगाने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. 6 धावा फलकावरती आहेत. देवद एक्सप्रेस गोलंदाजी मार्क मध्ये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना मयूर यावेळेला दिल स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. त्या अर्थात एकंदरीत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्यासाठी पलटल्या. 3 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. सुपला शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळला. प्रयास कोहलीने तिलकरत्ने दिलशांची आठवण करून दिली. दिलू स्कूप इथे केला. 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 13च्या मदतीने वेगाने पुढे सरकते. 9 धावा धावफलकावरती आहेत. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना आपण पाहत आहोत मनोजी पवार सर आणि सुधीरजी पाटील सर यांना पाहतो. तर या मॅचचे तिसरे ऑफिशियल्स म्हणून कामकाज करत असताना आपण जतीन गोंधळी यांना देखील पाहत आहोत ॲज अ ऑफिशियल्स म्हणून. बॅटिंग इन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण सुधीरजी पाटील सर यांना पाहत आहोत. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स आल्यात 9 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मयूर पुन्हा सज्ज होईल. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फर्स्ट विकेट गोज डाऊन. समीर नाईक डिपाश फलंदाज क्रमांक पहिला बाद.
मयूर वाघमारे ज्या क्षणाची त्याने वाट पाहिली आणि खऱ्या अर्थानं त्याने आवर्जून सांगितलं असेल की वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. या मॅच मध्ये जणू काय तसंच घडलं. काही चेंडू हे फलंदाजांचे होत आहे, परंतु पहिला बॉल फेस करत असताना समीर नाईक गोल्डन डकचा शिकार इथे झाला, ज्याने मात्र ऑन साईडला स्लॉकशिप करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज घेत असताना शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल भूषण होते त्या ठिकाणी. एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून इथे टिपण्यात आलाय आणि पहिला मोहरा इथे बाद होत असताना आपण पाहत आहोत. प्रतीक पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या संघाचा दबदबा सध्याच्या घडीला रजनी क्रिकेटमध्ये राहिलाय. मग नाव्याची स्पर्धा असेल सध्याच्या घडीला बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी त्याच वेळेला मला वाटतं की 12 ते 13 स्पर्धा या वर्षीच्या हंगामामध्ये या संघाने जिंकल्यात आणि सध्याच्या घडीला फॉर्मात असणारा संघ स्कायरा 11 न्यू यंगस्टार बहाळ या संघाला आपण पाहत आहोत. पहिले षटक संपलंय. 9 धावा फलकावरती आहेत. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक पाहायला मिळालं. तिथे धावाही आला आणि विकेटही प्राप्त केला शेवटच्या चेंडूवरती. तिथे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील याला इन्व्हाइट करण्यात आलंय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो. पहिलं षटक आपण पाहिलं जतीन तर 3.55 सेकंद इतका वेळ घेतला होता या षटक हाताळण्यासाठी. अर्थात 3 मिनिट 55 सेकंदाचा वेळ घेतला मयूर वाघमारेने. परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कालच्या दिवशी किंवा परवाच्या दिवशी आपण पाहिलं एक मोठा विक्रम रवींद्र जडेजाने नोंदवला. 87 सेकंदामध्ये त्याने षटक संपवलं. यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न कदाचित हा बॉल इथे बॅटला भरत झाला होता की काय किंवा शरीरावरती आदळून चेंडू निघून गेलाय याची चर्चा निश्चित होईल. कारण क्षेत्ररक्षक कॅचसाठी इथे अपील करत असताना पाहायला मिळाला. DRSचा कॉल करण्यात आलाय. गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. या तिसरे पंच या गोष्टीची शहानिशा करतील की गोलंदाजाची शैली इथे पाहिली जाईल. हो, प्रतीक उद्दार यांना विनंती करतो जे नांदगावचे आहेत. या सुजीजी पाटील या स्पर्धेचे लाडके आयोजक या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला बोलवतात. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑर्गनायझर कमिटी या गोष्टीची नेहमी शहानिशा करत असताना पाहायला मिळते आणि अर्थात 9 धावा धावफलकावरती असताना गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालेला सागर पाटील याची शैली इथे पाहिली जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान ऑन साईडला ऑन दी टो झाले होते. खेळण्याचा प्रयत्न केला जागा बुडवत असताना, परंतु एकेरी धाव लेग बाईटच्या स्वरूपामधून इथे येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 10, 10 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि ज्यांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे आमच्यासोबत जॉईन झाल्यात त्यांच्या माहितीसाठी स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 10. अभिजी वाघमारे यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. मिस टायमिंग चोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने टिपला जेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मिळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. वहालचे आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. या हेमंतदा केडी पेठाळीचे एक जबरदस्त हास्यपैलू क्रिकेटर. एक काळ खऱ्या अर्थानं पेठाळीसाठी गाजवलाय. या त्यांचे देखील स्वर्गीय त्र्यंबकशेर केडी ही स्पर्धा नाईट फॉर्मेट पार पडला. या हेमंतदा केडी तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. हेमंतदादा केणी साहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलंही हार्दिक असं स्वागत. अभिजी वाघमारे साहेब यांनी जसं पारितोषिक लगावलं 3 विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं
अर्थात विकेट आली पहिल्या बॉलवरती ती सागर पाटीलच्या माध्यमातून तिसऱ्या चेंडूवरती 10 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाल्यात। घनश्याम पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो। चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। संघाचा कॅप्टन, कर्णधार, नेता, दिशादर्शक, तारणहार, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हाच यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज। वन मोर विकेट डाऊन। फलंदाज क्रमांक तिसरा घनश्याम पाटील आले, घनश्याम पाटील गेले देखील बाद। वाघमारे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लगावण्यात आला हॅट्रिक साठी, अर्थात 2000 रुपयाचं। लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात। गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीचा वरचा दर्जा आणि क्लास इथे दाखवलाय सागर पाटीलने। लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट प्राप्त केल्यात। विकेट हॅट्रिक होईल का या स्पर्धेमध्ये? अद्याप 1 विकेट हॅट्रिक झालेली पाहायला मिळाली आहे। ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये ही दुसरी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवरती सागर पाटीलचं स्ट्राईक एंडवरती रुशाल घरातला आपण पाहत आहोत, तो स्ट्राईक एंडवरती दाखल झालाय। धावा थांबल्यात, विकेट गमावल्यात, संघ अडचणीमध्ये, संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे। यावेळेचा बॉल वेगाने उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला। स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, ऍक्शन रिप्ले पहा, कमी गतीने टाकला, उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला आतमध्ये देखील आला। डॉट बॉल येतोय, संघाची धावसंख्या स्थिरावलेली ती अर्थात 10 वरती। हा शेवटचा चेंडू जर यदा कदाचित निर्धाव आला तर मेळनवर इथे पाहायला मिळेल। यावेळेचा बॉल उजव्या एसीवरती पाहायला मिळतोय, जिथे रन्स कंप्लीट करण्यात आल्यात। 1 धाव तो निश्चित आली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये। चेंडू इथे 22 स्वरूपामध्ये येते रन्स, अर्थात या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज ज्याला आपण पाहतो आहोत सागर पाटीलने आकारनामा केलाय। 2 विकेट प्राप्त केल्या आणि जिथे निर्धाव षटक त्यांनी या स्पर्धेतला हाताळलाय। शिवसेनेचे एक बुलंद रूप खऱ्या अर्थानं शिवसेना शाखा प्रमुख प्रदीपदादा पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता तर हे रायगड म्हटलं तर ज्याच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जास्तीत जास्त बाईक एक जबरदस्त शिवसेनेची बुलंद रूप पडवेर तालुका प्रमुख रुपेशदादा ठोंबरे बिंदास या नावानं ठाणे रायगड या महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाचा डंका वाजतोय खऱ्या अर्थानं रुपेशदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून ही आम्हाला बाईक सुपूर्द केली आणि या बाईकसाठी खऱ्या अर्थानं प्रदीपदादा पाटील यांचा खूप मोठा पाठिंबा आणि सुजितदादा पाटील यांच्याकडनं प्रदीपदादाला देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। या आमच्या मुख्य व्यासपीठावरती शिवसेना शाखा प्रमुख प्रदीपदादा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सागर पाटील या षटकामध्ये एकही धाव त्याने लिगली खर्च केली नाही। लेग बाईज आणि बाईज या गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड केल्या जात नाहीत, अर्थात निर्धाव षटक त्याने पहिलं हाताळलं। मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये सज्ज होतोय। 5 षटकांच्या लढतीमध्ये केवळ 11 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या इनफ नसतील। मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय, रन्स गोळा करावा लागतील, हाणामारी करावी लागेल। यावेळेचा बॉल बॅकफुटला होते, डॉमिनेट केलं इथे गोलंदाजाने फलंदाजाला एक्स्ट्रा रन येते। व्हाईट बॉल रुशाल घरातला आपण पाहत आहोत स्ट्रायकर एंडवरती। अनेक वेळेला आपण म्हणतो ना की गोलंदाजीतलं एक कस इथे पणाला लावावा लागतो, किंवा आघाडीचे द्रुतगती गोलंदाज आहेत ना ते अधिकचे कारगर साबित होत असताना पाहायला मिळालेत। रन्स आलेले नाहीये, धावांसाठी धाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। यावेळेचा बॉल खोलामध्ये पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु दोन्ही गाड्या एका रुळावरती आहेत। अपघात अटळ, फलंदाज क्रमांक 4 रनआउटच्या स्वरूपामध्ये रुशाल घरात बाद।
LBW स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद दिले. पंचांनी जास्तीचा वेळ घेतला कदाचित, आणि म्हणून की काय इथे आपण पाहिलंय जो रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण घोषित केला होता. पंचांनी तदनंतर बोट आकाशाकडे गेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. धीरज पाटील. रन्स आलेल्या नाही आहेत. धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांसाठीची एक रणनीतीबद्ध कामकाज व्हावा लागतो, जिथे आपण म्हणतो ना की आक्रमकता ही क्षणभंगुरता असते, आणि अर्थात त्याच गोष्टी पाहायला मिळाल्यात. 4 फलंदाज बाद झाले. एकाही फलंदाजाला अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. प्रयास कोळी वगळता एकाही फलंदाजाने एकही धाव अद्याप गोळा केलेला नाहीये. 4 बाद. स्कोर कार्ड वरती 12 धावा आहेत. यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड खेळला अलॉंग विथ द कार्पेट. एकेरी धाव इथे येत असताना पाहायला मिळते आहे. प्रयास सेकंडसाठी इंटरेस्टेड होता, परंतु त्याच वेळेला आपण पाहतो संगम मताने हे ठरवण्यात आलं की रन्स घेतली जाऊ शकत नाही. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. गोलंदाजी समोर फलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. फलंदाजी पडली अक्षरशः फिकी. रन्स आलेला नाही आहेत. धावा संघासाठी केवळ 13 पाहायला मिळाल्या. 4 फलंदाज बाद झाल्यात. 0 धाव संख्या गोळा करत असताना पहिला बॅटर राहिला जो धीरज पाटील याने अकाउंट ओपन केलं प्रयाग कोळीच्या नंतर. प्रयास कोळीच्या नंतर आपण धीरज पाटीलला पाहतो ज्याने एक सिंगल बनवली आहे. स्कायरा 11 न्यू यंग स्टार वाहा टीम अडचणींना सामोरं जात असताना आपण पाहत आहोत. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो. आज तुमचे कष्ट किती प्रामाणिक आहेत, किंबहुना तुम्ही कष्ट आज किती करता आहात, किंबहुना कष्ट उपसण्याची किती तयारी तुम्ही ठेवली आहे, हे सारं काही इथे पाहायचं आहे. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल घेऊन वाघमारेला आपण पाहत आहोत. यावेळेला बिल्लू स्कूप केला. पुन्हा एकदा चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकेरी धाव. जिथे शोक जातोय तिथे धावा येत असताना पाहायला मिळाला, परंतु इथे रन घेण्याचा प्रयत्न केला आणि जिथे धावांची चोरी झाली आहे, जिथे 1 होती तिथे 2 आल्यात. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वाढेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात एकंदरीत 15. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ते अर्थात विकास काका 11 पेठाली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना बिग डॅडी 11 नांदगाव. दोन्ही टीम्सचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. काही क्षणामध्ये आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला पेठाली आणि नांदगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. तयार रहा. काही क्षणामध्ये आपण टॉस करूयात, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. उशिराने आज आपण चालतो आहोत. वेळेसाठी सहकार्य प्रत्येकाचं असावं. 15 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झाले 4, परंतु अगदी त्याच वेळेला प्रयास कोळीला देखील आपण पाहतो. थोडीशी घाई व्हायला हवी. जास्तीचा वेळ आपण खर्च करू शकत नाही. वाघमारे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती उर्द विकेटने त्याच्या षटकामध्ये देखील धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळीचा बॉल उजव्या बाहेर वेगाने अधिक वेगाने गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारे इथे पाहायला मिळाला. किंवा प्रत्येक बॉल डिलिव्हर करत असताना त्याच्या मुखातून निघणारा ग्रंटिंग साऊंड सारं काय सांगून जातोय. सदैवजी मते साहेबांचं देखील स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 15ला 4. 15 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन मयूर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कट केलाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक धावतो. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळतील 4. चौकार. प्रयास कोळी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तो संघाचा तारणहार आहे. तो प्रत्येक क्षणाला संघाच्या अडकलेल्या समीकरणाला पुढे सरसत असताना धाबा त्याने नेहमीच बनवल्यात. एक उत्तम असा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल होता. रूम दिला. कट करण्याची मुभा होती. वेळ तितकासा होता फलंदाजाकडे
आणि मला तर वाटतं ना की सायंकाळचा चहा नाश्ता करून आल्यानंतर त्याने आज शो केला असावा, इतका वेळ त्याच्याकडे होता. चौकार त्याने ठोकला. अर्थात प्रयास कोळीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 19, 19 ऑन दी बोर्ड आहेत. अल्पेजी पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित अल्पेजी पाटील, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला, टाइम लिमिट्स आहेत आणि याकडे लक्ष वेधूयात. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्टॉप वॉच ऑन आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 20 मिनिटं तुम्हाला दिली जातात 4 षटकांसाठी. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला ऑन दी टोज टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. 20 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. 4 फलंदाज बाद. धाव फलकावरती धाव आहेत त्या 20. या ऐकूया एक डीजेकडे जाऊन एक मधुर संगीत ऐकूयात. एक छोटासा ब्रेक घेऊ. रवींद्रजी पाटील साहेबांचं देखील मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सरचे स्वागत करू. गुरुनाथजी मते, प्रकाशजी पाटील, राजेशजी पाटील, बबनजी पाटील, आदेश मते, भरतजी पाटील, अल्पेश पाटील, रोहिदासजी पाटील या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 20 धावा आहेत. चला, घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्तीचा वेळ आपण खर्च केला. टायगर 11 देवत. शंकरजी पाटील साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात 20. सौरवजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. प्रत्येक अतिथी मान्यवरांचा स्वागत त्यांच्या अगदी शब्द सुमनाणी करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल लोअर फुल टोच होता. ऑन साइडला केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. निमूट असणार हे क्रीडांगण. ऑन साइडला चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जिथे 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. सुपर टेनिस क्रिकेट सूरजी पै यांच्या माध्यमातून आपण हे थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 21. 21 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज शुभम पाटीलचा हा बॉल डाऊन द ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवरती वेगाने आले परंतु इथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. चुकीच्या एंडला फेकी झाली आहे. रन्स इथे प्राप्त झाल्यात 2. याचंच कारण की काय, प्रत्येक क्षणाला एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. या आधी देखील आपण मयूर वाघमारेला हे रिॲक्ट करत असताना पाहायला मिळाला होता. कारण प्रत्येक क्षण आणि क्षण, प्रत्येक एक धाव तितकीशी इम्पॅक्टफुल असते आणि अनेक वेळेला आपण तशा दर्जाचे सामने नेहमीच पाहायला मिळालेत. इंग्लंड संघ जर विश्व विजेता झाला तो एका धावेच्या महत्वानेच. कारण न्यूझीलंड संघाला परास्त व्हावं लागलं. 2 वेळेला मॅच टाय झाली विश्वचषकाच्या फायनल मध्ये आणि जिथे आपण पाहिलं इंग्लंड टीमने बाजी मारली चौकाराच्या आधारावरती. क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमच हा अध्याय लिहिला गेला. 12 बॉल 17 वरती प्रयास कोळी खेळतोय. संघाची धावसंख्या आहे ती अर्थात 23. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शुभम. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. डाऊन द ग्राउंड केलेत. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण खराब. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. आलाय चौकार. थँक्यू. अल्पेशजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं आर्थिक सहकार्य तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि जो तुम्ही क्रीडांगण पाहता आणि ज्यासाठी जो पाणी लागला खऱ्या अर्थात त्यांच्याकडनं अल्पेशजी पाटील तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता सुजितदा पाटील आणि गावदेवी क्रिकेट सगळं कानपोलीच्या वतीने तुमचा मनात शांत करण्यापासून मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. चौकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचली आहे. रन्स आहेत असताना आता मात्र पाहायला मिळतात धीरज
पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल त्याने केले. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. तिहेरी साठी पलटल्या. तिसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चित्त्याची चपळा आणि हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळाला. काय धावले दोन्ही फलंदाज. वेगाने रन्स कंप्लीट करत असताना कौतुक प्रयास कोळीचे करायला हवं. त्याने फर्स्ट रन वेगाने कंप्लीट केली, सेकंड कंप्लीट केली आणि थर्ड साठी त्याने हा कॉल दिला. संघाची धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आता धावा येऊ लागल्यात या षटकामध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा या षटकामध्ये आल्यात. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला शेवटच्या षटकामध्ये आवर्जून एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावाच लागणार आहे, कारण त्यापेक्षाही जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. प्रत्येक वेळी तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करू शकत नाही. आयोजकांसाठी वेळ हा तितकासा इम्पॉर्टंट राहतो. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. पेठाली आणि नांदगाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पुढचा बॉल घेऊन शुभम पाटील. स्ट्राईक एंडवरती धीरजला यावेळेला आपण प्रयासला पाहतो. आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेग बी 4. 1 मोर विकेट डाऊन. प्रयास कोळी संघाचा महत्वाचा फलंदाज. 13 बॉल 17 धावांची खेळी करून बाद. आघाडीचा बॅटर प्रयास कोळी जो मात्र संघाची साथ सोडत असताना पाहायला मिळाला. एक चांगला बॉल आणि त्यावरती चारही मुंड्या चित केलं गोलंदाज शुभम पाटील आणि विकेट प्राप्त केली आहे. अजूनही आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 10 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो धीरज पाटील. त्याच्या साथीला सुजल घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 7व्या क्रमांकाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अजूनही 7 बॉलचा खेळ शेष आहे, परंतु फटके येतील का विशेष हे पाहणं तितकंसं गरजेचं राहील. रन्स गोळा करावा लागतील. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. पंचांनी टायटॅनिकच्या पोज मध्ये सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. या त्याची शहानिशा करण्यात येईल. तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट करण्यात येत आहे. या आपण आमंत्रित करूया सँडीजी पालकर सर यांना. इथे तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. DRS चा कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय, कारण प्रत्येक वेळेला आपण पाहिलं ना तर संघाचा संघनायक या गोष्टीचा नेहमी विचार करतो. इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय, अर्थात तुम्ही DRS गमावला. फिल्डिंग करणारी टीम आपण DRS गमावलेला आहे. चॅलेंज केलं होतं अंपायरच्या डिसिजनला. एक्स्ट्राच्या बरोबरीने धावफलकावरती धावा 31 ला 5. चला थोडीशी घाई करा. जास्तीचा वेळ आपण खर्च करता आहात, याच्याकडे आम्ही लक्ष वेधू. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो तो अर्थात सुजल घरत. पुढचा बॉल सुजल साठी यावेळेला ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये. असाच एका दिवसामध्ये एखादा मोठा खेळाडू मोठा बनत नाही. त्यासाठी कठीण परिश्रम आणि मेहनत करावी लागते. ती मयूर वाघमारेची मैदानाच्या आतमध्ये दिसते. एकेरी धाव आली, अर्थात 4 षटकांचा खेळ संपला. पाण्याची मागणी करण्यात आली. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाणी येऊ द्यात. स्कोर कार्डवरती धाव्यात त्या 32. एक ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये परतो. सदैवजी मते सायबरकडे या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बघा विकास काका 11 पेटाली आणि बिग डॅडी तुम्ही पाहताय 11 नांदगाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर विकास काका 11 पेटाली टीमचे कॅप्टन. स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहे. तुम्ही पाहता बिग डॅडी 11 नांदगाव 2 टीमच्या कॅप्टन मध्ये आपण इनिंग नंतर टॉस करणार आहोत.
या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक देण्यात आली आहे. तुम्ही पाहता शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास या नावानं खऱ्या अर्थानं ठाणे रायगडमध्ये चर्चेत आहेत असे व्यक्तिमत्व रुपेश दादा ठोंबरे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि ज्यांच्या माध्यमातून ह्या आम्ही ट्रॉफ्या जे पुरस्कृत केल्या स्वर्गीय सांगुणाबाई मंगल्या पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य चेतन पाटील, राज मेश्रम, परेजी पाटील, फ्रेंसी कांदेश्वर हॉटेल धाकटाकांडा यांच्याकडनं त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि त्यानंतर तुम्ही पाहता कैलासवासी शांताराम सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री परेश जी शांताराम पाटील यांच्याकडनं उद्योजपती त्यांच्याकडनं सामनावीर देण्यात आला. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी जी आम्हाला सायकल पुरस्कृत केल्या अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेल मान्य श्री उद्योजपती तुषारजी अनंत पाटील यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. त्यानंतर तुम्ही पाहता प्रो एचएम कलेक्शन याचकडनं हर्षदादा म्हात्रे बेस्ट फिल्डरसाठी आम्हाला सायकल देण्यात आली आहे. पण या मॅच मध्ये जास्तीचा वेळ घेतलाय. 8:50 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता आणि आता मात्र वेळ झाली 9:20 मिनिटं. 20 मिनिटाचा वेळ होता आणि त्यासाठी तुम्ही जास्तीचा वेळ खर्च केला आहे. 8:50 ला पहिला बॉल पडला होता. 20 मिनिटाचा वेळ दिला होता आपण. प्रत्येक संघाला आज ही नियमावली पाळावीच लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळेल. शेवटचा षटक पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि सेकंड घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल होता. अगदी पुढे पाय काढला आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आणि सुजल घरत याच्या माध्यमातून जिथे एक चांगला स्ट्रोक वरती इथे फलंदाज बाद होत असताना पुढचा बॉल ऑन साइडला केला. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. सुजल घराच्या बॅटमधून हा षटकार इथे पाहायला मिळाला. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. तो एकट्याने लढतो मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या षटकाची सुरुवात जी मात्र थोडीशी लडखडती झाली होती. विकेट प्राप्त केली होती पहिल्या बॉलवरती, परंतु तिथून पुढे मोठे स्ट्रोक येऊ लागलेत. 39 धावा फलकावरती आहेत. यावेळीचा बॉल उजव्यासीच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहे शॉर्टरमॅनला धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आलाय. अर्थात डॉट बॉल येत असताना जास्तीची स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करेल सुजल, कारण त्याने एक मोठा स्ट्रोक केला. 4 बॉल फेस केले, 8 धाव संख्येवरती नॉट आउट आहे. हेल्दी स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 200च्या स्ट्राईक रेटने त्याला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. अनंताजी मते साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक. यावेळचा बॉल थेट यस्टनचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज क्रमांक 7 बाद.
स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 39 आणि जिथे 7वा धक्का दिलाय. 7 फलंदाज बाद झालेत. फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचाच कामकाज केलं असंच वाटू लागतं प्रयास कोळीनंतर, कारण कोणताही फलंदाज तळ टोकून मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला नाही. सुजल घरत असं वाटत होतं की त्याची बाट आता बोलू लागली, त्याने षटका ठोकला, परंतु तो देखील इथे त्रिफळाची बाद होत असताना पाहायला मिळाला. जिथे पहिला आघाडीचा बॅटर 17 तदनंतर 0-0-0-0-10-8 या स्वरूपाची धावसंख्या इथे पाहायला मिळाली आहे. 39 धावा दापोलकावरती आहेत. अक्षय दापोलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अक्षय दापोलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. ऋतिक वाघमारे काय वेगाने गोलंदाजी करतोय, प्रचंड वेग त्याच्याकडे आहे आणि अचूकतेने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. मयूरच्या पावलावरती पाऊल ठेवतोय. खोलवा टप्प्याचा बॉल बॅटची थिके जाऊ साइड, क्षेत्ररक्षण चांगलं, रन्स मिळेल ती केवळ 1. संघासाठी 3 धावा रोखल्या. क्षेत्ररक्षक भूषण वाघमारे होते त्या ठिकाणी, चेंडूवरती वेगाने आले, धावा रोखल्या गेल्या. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बनवू शकते, इथूनही एक फायटिंग टोटल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. कोणताही फलंदाज जरूर जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये अर्थात या संघाकडे या गोलंदाजीच्या आघाड्यांवरती चांगले गोलंदाजही आहेत. स्काय 11 न्यू यंगस्टर बहाळ, तो प्रदर्शन इथे होणं अत्यंत आवश्यक राहील. संघाची धावसंख्या स्थिरावली ती अर्थात 40 वरती. पुढचा बॉल यावेळेला वेगवान उजवेसीच्या बाहेर, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय. शेवटच्या बॉलवरती फलंदाज होतो तो बाद, अर्थात पूर्वार्धाचा शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. अर्थात 40 बांधल्यात. 41चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलाय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूयात आणि जिथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस. सदैवजी मते साहेबांना विनंती करतो या आपण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करू. टीम नांदगाव त्याला फाईट करते. पेठाली या 2 टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करू मान्यवरांच्या शुभ हस्ते. हे आमचे प्रेझेंटेशन बॉक्स तुम्ही पाहता तिथे आपण टॉस करतोय. आणि इथे टॉस जिंकला आहे टीम पेठालीना. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानाबद्ध व्हायचा. त्याला सर्वप्रथम बंटी स्वागत आहे. चला या सदैवजी मते साहेबांना विनंती करतो या त्याचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर. टीम पेठाली त्याला फाईट करेल. नांदगाव पेठाली टीमच्या कॅप्टन बंटीनं टॉस जिंकला. डिसिजन इज पेंडिंग. सदैवजी मते साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता सुजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, पुष्पगुच्छारी प्रेमाचं प्रतीक, सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. अल्पेशजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो या तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. त्याचे सुपुत्र देखील मते यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार पडतोय. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील. रवींद्रजी पाटील यांना देखील सन्मानित करू. जाऊया मॅच कडे जिथे उत्तरार्धामध्ये लक्ष पार करायचं. टीम देवत सगळा जिथे कॉम्बॉक्स मध्ये होतो बदलाव. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज शिरवलीचा रायगड प्रसादील एक मराठीचा दमदार आवाज. मंगीजी पाटील सराडा मायक्रोफोन वरती. धन्यवाद. हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक चेक. हॅलो. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेची आपण पाहिजे तिसरी रात्र पाहायला मिळेल. चला देवट टीम आपण उशीर करू नका, लगेच आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
तिसरी रात्रानं पहिली मॅच जिथे एका साईडला संघ पाहायला मिळेल स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल आणि त्याला फाईट करत असताना टायगर 11 देवत या दोन संघांदरम्यान आपण ही पहिली मॅच पाहतो जिथे पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली न्यू यंगस्टर वाहाल टीमनं आणि पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 40 धावा जमा केल्याने 17 मध्ये लक्ष ठेवलंय टायगर 11 देवत टीम प्रवास करायचा येणारे 30 बॉल आणि 41 धाब्यांचा लक्ष सेकंद 17 मध्ये पार करायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करणार अगदी दमदार स्पर्धा 4 दिवस क्रिकेटचा थरार आणि आज स्पर्धेची आपण तिसरी रात्र पाहतोय भरपूर चांगली स्पर्धा भरपूर मेहनत या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते सुजितदादा पाटील ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं आणि अगदी दमदार आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील फलंदाज सागर पाटील आणि समाधान वाघमारे ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल न्यू यंगस्टर वाहाल टीमचा पहिला ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज पाटील कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा 30 बॉल मध्ये 41 धाब्याचा प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहील का पहिला बॉल फेकल्यानंतर लगेच आम्ही टाइम अलर्ट करू वेळेनुसार इनिंग समाप्त करावे लागेल याच्याकडे लक्ष द्या न्यू यंगस्टर वाहाल टीम यस केमान पंचाचा ग्रीन सिग्नल पहिलाच बॉल पहिला बॉल बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता लेंथ लाईन चांगली पाहिली आणि पहिला बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावल्यानं पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता विनोदजी वाघमारे यांच्याकडनं पारदर्शक आलाय लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 2000 रुपयाचा कॅश प्राइज बॅटिंग करणार टीम साठी समोर फलंदाज पाहिलं तर समाधान वाघमारे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये लक्ष मोठं नाही मात्र चांगली फलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल पुढचा बॉल ओ लेंथ लाईन भरपूर चांगल्या गुडला स्पॉट वरून टेक ऑफ केला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बिसावला सलगचा दुसरा बॉल निर्धाव टी फॉर टॅड जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सेकंद 17 मध्ये करतं स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल टीम धीरज पाटील मुख्य ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या धीरज पाटीलची मॅच मध्ये पाहायला मिळतं जिथे शांत ठेवला फलंदाजी करत असताना समाधान वाघमारेला पुढचा बॉल प्रार केला पाठच्या प्रॉपर रडार मध्ये आला आणि अगदी मुख्य मंचाला सलामी देत असताना पाकवास कवलेच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिला 6 धाब्यांसाठी षटकार थँक्यू मागील 2 बॉल निर्धाव केला आणि त्याच्यानंतर चेंडूचं लाईन मेरिट पाहिला आणि एक चांगला फटका आपण फलंदाज समाधान वाघमारेच्या बॅट मधून पाहिला जिथे 6 धावा वैयक्तिक संघाचा अकाउंट फलंदाज समाधान वाघमारेला ओपन केलाय पुढचा बॉल गोलंदाज सय्यद धीरज पाटील पुन्हा एकदा हलक्यात पोच केला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य चांगली बॅटिंग या मागील बॉल वरती षटकार त्याच्यानंतर ही सिंगल खूप महत्वाची होती स्ट्राइक रोटेट करण्याचं काम सध्या फलंदाज समाधान वाघमारेने केला बिच्चर ग्रुप खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय त्यांच्याकडनं आयवा झेल साठी 4 दिवस सलग तुम्ही पाहताय अल्पेजी भोईर जे अध्यक्ष त्या ग्रुपचे त्यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि बालाना देखील झेल पकडला टीम टायगर 11 देवत त्यांना फाईट करते तुम्ही पाहताय स्कायरा 11 यंगस्टर वाहाल आणि वाहाल टीमचे पुरस्कर्ते आकाजी पाटील हे मॅचला एन्जॉय करतात आकाजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत चला नांदगाव टीम मी विनंती करेन सर्व खेळाडू आपण थोडे मागे व्हा पुढचा बॉल गोलंदाज सय्या पुन्हा एकदा धीरज पाटील समोर सागर पाटील अक्रॉस पार्टनं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता ओरपीचा बॉल इथे हा देखील तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळतो बॅकअप दिला ओव्हर मध्ये गोलंदाज धीरज पाटीलला एक षटकार जरूर आला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला बॅकअप देखील ओव्हर मध्ये दिला संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 7 आकड्यावरती 41 धावेचा प्रवास 30 बॉल मध्ये करायचा बॅटिंग करत असताना सध्या टायगर 11 देवत टीमला
सलामीची जोडी तेवढी चांगली गोलंदाजी सध्या धीरज पाटील. हो पुन्हा एकदा लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. अगदी फलंदाजाला शांत ठेवला. सलगचा दुसरा बॉल निर्धाव ज्याच्यामध्ये पहिला धक्का बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमला फलंदाज सागर पाटील मैदानातून बाहेर. तर तुम्ही पाहता विद्यमान सरपंच देवतगावचं विनोदजी वाघमारे हे देखील या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं कॅश प्राइज झालाय. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. ISPL खऱ्या अर्थानं गाजवली मयूर वाघमारे. रायगड मध्ये तुम्ही देखील प्रीमियर लीग ज्यामध्ये तो मॅन ऑफ द सिरीज ची तो कार. त्याच्यानंतर तुम्ही पाहता जी स्वर्गीय निरावंती मात्रे पिसारवीची नामांकित स्पर्धा पार पडली जिथे ग्रामीणचे 48 तुम्ही संघ पाहिले आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये दुसरी कार तुम्ही पाहता जेव्हा खऱ्या अर्थानं संसारात पडले आणि आता लवकरच त्याचं लग्न देखील आणि पत्नी देखील लक्ष्मी खऱ्या अर्थानं मयूर वाघमारे ISPL मात्र देखील खेळला. तो देखील आता मैदानामध्ये आलाय. चला टाइम अलर्ट आहे. लक्ष द्या न्यू यंगस्टर वाहाल टीम. वेळेनुसार तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील. जर अतिरिक्त टाइम खर्च केला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेअर घेऊन खेळावं लागेल. याच्याकडे लक्ष द्या. पहिल्या सामन्यामध्ये पहिला देवत संघ टाइम जास्त खर्च केला त्याच्यामुळे त्यांना अतिरिक्त प्लेअर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागला. त्याच्यामुळे न्यू यंगस्टर वाहाल टीम आपण लक्ष द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 बॉलला 7 आणि सागर पाटीलची विकेट पाहिली. सेकंड षटक पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. या पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. सेकंड षटक फेकत असताना टीमचा संघनायक सरसेनापती घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आला. समोर फलंदाज पाहिलं ना इन मध्ये ऑन स्ट्राईक समाधान वाघमारे ज्याच्या बॅटमध्ये एक षटका पाहिला. लेटकटचा हा नजाकत फटका कव्हर मध्ये केला. फटका चांगला डीप मध्ये शतक नाही. या शॉट पासून डीप पर्यंत येतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती बघता 3 धावा कंप्लीट केल्या. जबरदस्त रनिंग द बिटवीन. चांगला तालमेल या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये. 11 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टायगर 11 देवत संघ. समोर फलंदाज पहिला ज्या फलंदाजाच्या नावावरती 2 4 व्हीलर आणि कित्येक बाईक असा 3 बाईक असा एक गुणवंत खेळाडू आपण मयूर वाघमारेला ऑन स्ट्राईक वरती पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टीमचा संघनायक टीमची जबाबदारी घेत असताना घनश्याम पाटीलला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. आडव्या बॅट खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला. तेवढी चांगली गोलंदाजी साकारता मॅच मध्ये घनश्याम पाटील आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. पहिला बॉल निर्धाव केला फलंदाज मयूर वाघमारे. धावसंख्या स्थिर या फलकावरती. संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. लक्ष मोठं नाहीये. 41 धावेचा प्रवास करायचा आणि त्या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न टायगर 11 देवट न्यू यंगस्टर वाहाल टीम करतो. इथे मात्र बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉडीला फळ झाला आणि जिथे हा सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. कमालीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना सध्या टीमचा संघनायक घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहिला जिथे वाईट अवांतर धाव त्याच्यानंतर 3 धावाला आणि मागील 2 बॉल निर्धाव फेकल्यात. पाकअप दिला ओव्हर मध्ये. पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं धीरज पाटीलचा आणि त्याच्याच पावलावरती पाऊल. लेटकट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज झाली. थर्ड मॅन पॉइंट डीपला चेंडू निघून चाललाय. 4 धाब्यासाठी फलंदाज मयूर वाघमारेच्या बॅटमधून हा दमदार चौकार. चौकार आला 4 धाब्यानं. संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल
प्रहार केला इनसाइड आउट एक्स्ट्रा खबरला पटका चांगला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत त्याला चकवा देत असताना चेंडू निघून चालला एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप सलग बॅक टू बॅक आज दुसरा चौकार सलग 2 बॉल 2 चौकार विस्फोटक केली सध्या साखरता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मयूर वाघमारे संघाची धावसंख्या पाहिली संघ 19 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ घनश्याम बॉलिंग ट्रॅक वरती धाव घेण्यासाठी प्रयत्न डेंजर झोन इथे मात्र घडलं काय यष्टिरक्षकांना थोडस चुकी केल्या कलेक्टिंग झाली नाहीये त्याच्या कारणास्तव या बॉल वरती आले सिंगल जर व्यवस्थित कलेक्टिंग केले असते तर कदाचित एखाद्या फलंदाजाला रन आउटचा शिकार व्हावा लागला असता तसं घडलं नाहीये या बॉल वरती आले सिंगल दुसऱ्या षटकाचा खेळ देखील आता समाप्त झाला 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीम जाऊन पोहोचल्या एक बाद तब्बल पलकावरती धावा पाहिला 20 लक्ष द्या ऑलरेडी सामने उशिरा चालू झालेत त्याच्यामुळे वहाल टीम तुम्ही पाहताय छोटे मुलांनो प्लीज त्या रेडिंगला हात लावू नका बघा प्लीज लहान लहान मुलांनो प्लीज त्या रेडिंगला हात लावू नका तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय गावदेवी क्रिकेटचा संघ कालपोलीचा ग्रामस्थ मंडल चषक 2025 मध्ये सुजितदादा पाटील यांची बाणा सन्मानाची ही स्पर्धा या स्पर्धेसाठी पप्प्या ग्रुप रोहितजी पाटील असतील त्याच्यानंतर तुम्ही पाहताय अजितजी पाटील रोहनजी पाटील राहुलजी पाटील जयजी पाटील सूरज पाटील असतील आमचे निखिलजी पाटील असतील केतनजी पाटील भावेश जोशी विराज पाटील राहुल पाटील कुणाल पाटील शैलेशजी पाटील असतील ऋतिकजी पाटील असतील तुषारजी पाटील आणि सर्व खऱ्या अर्थाने तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट संघ काडपोली ज्याच्या माध्यमातून हवाला ही बाईक देण्यात आली आहे त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरीत 10च्या सरासरीने धावा जमा केला टायगर 11 देवट टीमला संघ 20 या आकड्यावरती 41 धावेचं लक्ष येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 मध्ये करायच्यात 21 धावा मॅच मध्ये टायगर 11 देवट टीमला मॅच मध्ये पलटवार करायचं ना तर विकेट साठी प्रयत्न करावे लागतील पुटवाचा वापर केला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मयूर वाघमारेचा अलक्यादानं पुश केला होता लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य चांगले क्रिकेट या सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटक्या विजयाकडे वाटचाल करते सध्या टायगर 11 देवट टीम विकेटची गरज मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेटसाठी प्रयत्न विकेटसाठी जाळे रचावा लागेल सध्या गोलंदाजी करत असताना स्काय 11 निव्यंगस्टा बहाल टीमला सलामीवीर फलंदाज समाधान वाघमारे यांना त्याला साथ देत असताना मयूर वाघमारे जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला 17 बॉल शिल्लक आहेत 20 धावांची गरज गोलंदाज तयार हा प्रॅकर बॉल होता परफेक्ट लाईन परफेक्ट डिलिव्हरी शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला प्रतीक पाटीलला अशा रीतीने गोलंदाजी केली ना वारंवार डॉट चेंडू वारंवार विकेट घेतल्या तरच सामना जिंकू शकता गोलंदाजी करत असताना स्काय 11 निव्यंगस्टा बहाल टीम समोर आज ओपनर सलामीवीर अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला फलंदाज समाधान वाघमारे पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील पाकफुटीवरती जाऊन पंच केला पडक्यात चांगला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये इनटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट हा टोकला दुसरा षटकार
नांदगावचे महेंद्र कुटले आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय मोदरचे करणदादा पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकाराला 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. जर विकेट आले नाही तर मॅच पासून दूर जाईल. गोलंदाजी करत असताना स्काय 11 निविंग स्टार वाहाल टीम. गोलंदाज संघ पुन्हा एकदा प्रतीक पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न करते. सध्या समाधान वाघमारे मागील बॉलवरती षटकार हा बॉल निर्धाव आलाय. धावा संख्या स्थिर राहील. फलकावरती धावा पहिला 27. षटक क्रमांक 3 मार्ग असता गोलंदाज प्रतीक पाटील 4 मध्ये 7 खर्च केला. सध्या प्रतीक पाटीलला या ओव्हर मध्ये. समोर पुन्हा एकदा आज ओपनर फलंदाज समाधान वाघमारे. हा प्रॅकर होता पूल केलाय फ्लॅट अँड मार्टिट षटकार. हा 3रा षटकार येईल फलंदाज समाधान वाघमारेच्या बॅट मधून. प्रेक्षकाने आयवा कॅच पकडला आणि खऱ्या अर्थात 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तुम्ही पाहता बिच्चर ग्रुपचे मालक खऱ्या अर्थानं अल्पेशजी भोईर यांच्याकडनं या मॅच नंतर आपण ते 200 रुपये कॅश प्राइज देऊ. आक्रमण केला मॅच मध्ये फलंदाज समाधान वाघमारेला आणि सध्या मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीम संघ जाऊन पोहोचला डबल तिरी 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना देवट संघ लक्ष 41 धाब्याचा प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये समाधान वाघमारे साकारतो. ओपनिंग ब्लास्ट कसे करावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिला. फिल्डची रचना चेंज करण्याचा प्रयत्न जरूर करता मॅच मध्ये स्काय 11 निविंग स्टार वाहाल टीम. विकेटची गरज आणि त्या रीतीने तुम्हाला गोलंदाजी देखील करावी लागेल. प्रतीक पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न फटका बसला बॅटची एज. धक्का दुसरा बॅटिंग करत असताना स्काय 11 निविंग स्टार वाहाल टीमला दुसरा सलामीर. अगदी चांगला केस साकारला आणि अखेर का मैदान सोडावा लागला समाधान वाघमारेला. हा दुसरा धक्का देवट टीमला. अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 33 या आकड्यावरती जिथे 41 धाब्यांचा लक्ष होता. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 12 आणि 12 मध्ये करायच्यात 8 धाबा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे लक्ष द्या देवट टीम तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागते. 12 बॉल मध्ये कंपल्सरी 8 धाबा बनवावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल घेऊन आला टीमचा संघ नायक घनश्याम पाटील. स्वतःवरती विश्वास ठेवला. मॅचला कलाडणी द्यायची असेल ना हा षटक टर्लिंग पॉइंट षटक फेकावं लागेल घनश्याम पाटीलला. ज्या षटकामध्ये विकेट आणि वारंवार डॉट चेंडू फेकायला लागते. हा कारनामा जर केला ना तर मॅच मध्ये शिरकाव नक्कीच करेल. गोलंदाजी करत असताना स्काय 11 निविंग स्टार वाहाल टीम समोर तेवढा धाकड खेळाडू फलंदाज मयूर. प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान बॉल होता. शरीरापासून दूर गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी. अशा रीतीने गोलंदाजी नक्कीच करावी लागेल घनश्याम पाटीलला आणि तोच कारनामा करत असताना पहिला बॉल निर्धाव फेकला. समीकरण बदलला. येणारे 11 बॉल 8 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पलटवार नक्कीच करेल. अनेक मैदानावरती पाहिला भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने साकारली. इथे लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अतिरिक्त धावा आव्हान सोपं करून देईल बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीम साठी. कारण की तुम्हाला प्रत्येक धाव वाचवा लागेल आणि त्याच्यासाठी प्रयत्न मॅच मध्ये करावे लागतील. हलक्या हाताने पोच केला. क्षेत्ररक्षक येथील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण चांगले क्रिकेटर सिंगल डबल न देखील सामना जिंकू शकता आणि ती रणनीती आखली. सध्या बॅटिंग करत असताना मयूर वाघमाने सिंगलला प्राधान्य दिला. स्ट्राइक रोटेट केली. धावफलक अलत ठेवला. संघ जाऊन पोहोचला 35.
35 या आकड्यावरती समीकरण पाहिलं ना. आता येणारे बॉस शिल्लक आहे 10 आणि 10 मध्ये करायचे 6 धाबा. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये विजय महोत्सव साजरा करेल. बॅटिंग करत असताना टायगर 11 देबर टीम आणि प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करत सध्या गोलंदाजी करत असताना वहाल टीम. कशा रीतीने हा सामना असेल. येणारे 10 बॉल 6 धावांची गरज शिरकाव मॅच मध्ये केला जाईल का. स्कायर 11 न्यू यंगस्टर वहाल टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज पाहिला शुभम पाटील 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला लक्ष द्या वेळेवरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा घनश्याम पाटील. प्रहार केला पटका पोचला चेंडू हवेमध्ये. विकेटची गरज क्षेत्ररक्षक आहेत पकडला जेल. धक्का लागला. तिसरा फलंदाज शुभम पाटील मैदानातून बाहेर. बिचूर बैलाचे मालक अल्पेशजी भोईर ज्यांच्याकडे आयवा कॅसाठी 200 रुपये. उपस्थित आहेत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती गणेशजी पाटील. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पाहिलं ना. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 6 धावांची गरज. हनुबा आपण मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या गोलंदाजी करत असताना न्यू यंगस्टर वहाल टीम. लक्ष द्या वेळेवरती देखील. तुम्हाला वेळेवरती लक्ष देऊन खेळ करावा लागेल कारण की अतिरिक्त जर टाइम खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र वाघमारे 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मात्र संघनायक टीमची जबाबदारी घेण्यासाठी घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. जिथे 12 मध्ये करायच्या होत्या 8 धावा आणि अशा स्थितीमध्ये मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये घनश्याम पाटील करता. चला स्पीडअप करा. फास्ट केला थोडा विनंती करीन न्यू यंगस्टर वहाल टीमला. समोर फलंदाज भालचंद्र वाघमारे. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इतकी चांगली गोलंदाजी मॅच मध्ये टीमचा संघनायक सर सेनापती घनश्याम पाटील करता आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळेल. हलवापणा मॅच मध्ये शिरकाव करता सध्या न्यू यंगस्टर वहाल टीम. समीकरण पाहिलं. येणारे 8 बॉल 6 धावांची गरज. जिद्द चिकाटी सध्या आपल्याला वहाल टीमचे पाहायला मिळतात. जिद्द ठेवल्या जोपर्यंत मिळणार नाही ना तोपर्यंत गप्प बसणार नाही. आणि त्या जिद्दी चिकाटीनं गोलंदाजी करत असताना टीमचा संघनायक घनश्याम पाटील. वेगवान बॉल 5ची एज लॉंग लेगला चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न करतोय सध्या टायगर 11 देबर टीम. आणि प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये न्यू यंगस्टर वहाल टीम. 2 धाबाला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 37-37 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं. येणारे 7 बॉल 4 धावांची गरज. जर हा बॉल निर्धाव आला तर शेवटच्या षटकामध्ये सामना रोमांच पाहायला मिळेल. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती भालचंद्र वाघमारे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज घनश्याम पाटील. ओसड मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अंतिम बॉल डॉट फेकला आणि अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. तब्बल फलकावरती धावा पाहिल्या 37 जिथे 30 मध्ये करायचे होते 41. आता समीकरण पाहिलं ना. येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये करायच्या 4 धावा. इथे शुभागमन झालं तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून बस फिल्डरसाठी आम्हाला सायकल देण्यात आली आहे. प्रो एचएम कलेक्शनचे हर्षदादा म्हात्रे दादांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. प्रो एचएम कलेक्शनचे तुम्ही पाहता हर्षदादा म्हात्रे हे इथे उपस्थित आहेत. दादांना विनंती करतो दादा या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी आम्हाला सायकल देण्यात आली आहे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. 12 मध्ये 8 धाब्यांची गरज होती. तिथे निर्णायक षटक फेकला. टीमचं संघनायक कसं असावं ना याचं उत्तम उदाहरण दिला मॅच मध्ये घनश्याम पाटीलला. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. मॅच मध्ये संघर्ष करते सध्या गोलंदाजी करत असताना
न्यू यंग स्टार वहाल टीम चला स्पीड अप करा. हिरामन पाटील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हिरामन पाटीलजी आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. चला 4 षटक अगदी वेळेवरती फेकले. खरं तर 19 मिनिटांना 45 सेकंदामध्ये 4 षटक फेकलेत. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास दाखवला गोलंदाज सुजल गरज याचा वापर मॅच मध्ये. स्कायरा 11 न्यू यंग स्टार बहाल टीमला समोर एक ताकद खेळाडू मयूर वाघमारे. यस नो बॉल. षटका सामना जिंकलाय. अभिनंदन टीम. टायगर 11 देवट टीम हार्ड लक भरपूर चांगला संघर्ष मॅच मध्ये पाहायला मिळाला. स्कायर 11 न्यू यंग स्टार बहाल टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दोन्ही टीम आपण हस्तांतरण करण्याचा मैदानातून बाहेर यायचा. तर तुम्ही पाहता इथे उपस्थित विशालजी केणी आणि तेजसजी केणी साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. स्वर्गीय त्र्यंबकशेठ केणी या स्पर्धेचे लाडके आयोजक तुम्ही पाहता तेजस दादा आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता याला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती प्रो HM कलेक्शनचे हर्षदादा मात्रे दादांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. ऐवाजेलसाठी पाठवी होतं. या ऐवाजेल पकडला प्रेक्षक या तुम्हाला मी 200 रुपये कॅश पे देणार आहोत. प्रो HM कलेक्शन के तुम्ही पाहता हर्षदादा मात्रे इथे उपस्थित आपला मनपूर्वक सरचे स्वागत करू आणि आपण 200 रुपये कॅश प्राइज हॅलो. तर मॅचचा मॅरेथॉन आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत. सागर पाटील मेडन षटक फेकून अगदी फलंदाजांना त्यांनी रोख लावला आणि 2 विकेट सुद्धा संपन्न केल्या आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर पाटील देवत. या रोहिदाजी पाटील यांच्या शुभास्ते आपण कॅश पे देणार आहोत. ऐवा झेलसाठी रोहन उर्फ बाला या बाळाला आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज देऊ रोहिदाजी पाटील यांच्या शुभास्ते.